अंबाजोगाई शहरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीतजी कावत तसंच अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहरातील सर्व गणेशोत्सवांना सूचना करून डीजे वाजवण्यास प्रतिबंध केलेला होता। त्या आव्हानाला अंबाजोगाईतील सर्व गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारंपरिक वाद्याचा वापर करून या ठिकाणी डीजेवर पूर्णतः बंदी घातलेली आहे आणि याला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। डीजेवर आणि लेझर लाईटवर बंदी असल्यानं या ठिकाणी अंबाजोगाईकरांनी सुद्धा एक सुटकेचा निश्वास टाकला आहे। परंतु हे होत असताना एकीकडे पारंपरिक वाद्य नामशेष होत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळं आता कुठंतरी त्या पारंपरिक वाद्याला आता न्याय मिळाल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। अंबाजोगाई शहरामध्ये प्रामुख्यानं रंगोली वाद्य संगीत हे जे आहे दुकान अंबाजोगाईच्या नगरपालिकेमध्ये, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या वाद्यवृंदांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं या ठिकाणी त्यांचे जे मुख्य प्रवर्तक आहेत, मुख्य संचालक आहेत, त्यांनी वार्ता प्रतिनिधीशी बोलताना सांगितलेलं आहे। आणि ही एक चांगली संधी या ठिकाणी मिळते आहे, कारण डीजेच्या माध्यमातून अनेक नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे, त्यासोबतच अनेक बालकांना कायम अपंगत्व बहिरत्व आलेलं आहे। त्याच्यामुळं एक चांगला सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगानं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी IPS ऋषिकेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी प्रभावी मोहीम राबवली। प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की यावर्षी लेझर लाईट आणि डीजेचा वापर करू नये, पारंपरिक वाद्याचा वापर करावा, जेणेकरून जनसामान्यांना त्याचा कसलाही त्रास होणार नाही। विशेष म्हणजे या काळामध्ये शरद जोगदंड यांनी अतिशय प्रभावीपणे ही मोहीम राबवली। त्या मोहिमेला अंबाजोगाईतील सर्व गणेश मंडळांनी सहकार्य केलं, सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखण्याची भूमिका घेतली। त्यामुळं पारंपरिक वाद्यांना या ठिकाणी मोठी मागणी झाली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रंगोली वाद्यवृंद जे सेंटर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री झाली। म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुपटीनं या ठिकाणी पारंपरिक वाद्याची वाढ झाली। त्यासोबतच अंबाजोगाई शहरामध्ये युवा नेते संकेत मोदी यांनी राबवलेला ढोल ताशा स्पर्धेला सुद्धा या ठिकाणी त्या माध्यमातून सुद्धा मोठी विक्री आणि वाढ झाल्याचं या ठिकाणी रंगोली वाद्य सेंटरचे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच अंबाजोगाई शहरामध्ये पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी प्रभावीरित्या डीजेच्या संदर्भात पुढाकार घेतला आणि याला यश आल्याचं एकूण दिसत आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। यंदा डीजे बंदी करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार। आता आपलं या ठिकाणी रंगोलीच्या माध्यमातून जे व्यवसाय सुरू आहे तर कशा पद्धतीनं ग्राहकांचा रिस्पॉन्स आहे? खूप चांगला आहे। डीजेच्या आवाजाचा जे त्रास किंवा ग्रामीण भागात पट्टीला वगैरे जे त्रास होता का, तर ते डीजे बंद आहे म्हणून पट्टीही भरपूर प्रमाणात दिली चालली आहे आणि युवकांना प्रोत्साहन भेटायला चांगलं। मग आता हे पारंपरिक वाद्यामुळे आणि गोडवाही यायला ना, ते वाजवणं, ग्रुप तयार होणं मिळून आणि छान ग्रुप तयार झाल्यामुळे वाजवणं चांगला आनंद गेले ग्रामीण भागातले। बरं, मग आता रिस्पॉन्स कसा आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीमध्ये नेमकं काय फरक आहे? डबलच झालाय, डबलच फरक पडला। मग त्याचा काही ताण परिणाम तुमच्या व्यवसायावर, म्हणजे आता एकदम लोड वाढल्यामुळं? हे ताण तर होते, पण ते आता गणेश भक्ताची सेवा तर करावीच लागते। मग हे वेळेचं होईल का त्याच्यामध्ये? वेळ कुठलं 3 वाजेपर्यंत रात्री दुकान चालू आहे। अच्छा, म्हणजे वेळेचे ऍडजस्टमेंट करून चाललंय? तेवढं आहे आणि मुलंही आहेत, भरपूर मुलंही काम करणारी। बरं, मग गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढले का काय कमी? दुप्पट वाढ झालाय पूर्ण। ग्रामीण भागातले युवक जवळपास सगळ्या ग्रामीण भागामधल्या लोकांनी आता ते साहित्य घेतलंय। अंबाजोगाई तर होतच बऱ्यापैकी सगळ्यांकडे, ते स्पर्धेमध्ये स्पर्धा वगैरे असल्यामुळं आणखीन वाढ झाली। मध्ये पापामध्ये जी स्पर्धा ठेवतात त्याच्यामुळे बरंचसं लोकांना प्रोत्साहन भेटला, संख्याही ढोल वाजवणाऱ्याची किंवा घेणाऱ्याची संख्या वाढली आणि ग्रामीण भागातले मुलांचा ग्रुप खूप छान जमा झाला। त्यांनी मग सगळ्यांनी असे 10-10 ढोल वगैरे करून ते बरंचसं वाढलं, साहित्य ही बरीचशी वाढली। बरं, मग शासनाच्या या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता की? साहजिक आहे, करणारच। व्यवसायामुळे कसं आहे, डीजेमुळे जे काही ट्यून वगैरे वाजवत होते किंवा ग्रामीण भागात जे काही त्रास होता, पोरं नाचतात ट्यून वगैरे,
छान वाटायला. बाकी आमचा काय फक्त ढोलचाच नाही, बाकी व्यवसाय आहे, लहान सांस्कृतिक लेकरं व्यवसाय. असतील किंवा मोठे हा. ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना कला अवगत झाली ना, ढोल वाजवून इतकं काही सोपं नसतं. ढोल ताशा वाजवणं आता पुण्यामध्ये पाहतो ना आपण, डीजे वाल्यांची वेगळी लाईन असते आणि पारंपरिक लोकांचा एक वेगळा मान असते आणि त्यांना प्रेक्षकही भरपूर असतात. तसे आता भविष्यात ते प्रेक्षक किंवा अंबाजोगाईची परंपरा जर तशी वाढत चालली तर खूप छान होणार आहे. आपलं काय आव्हान असणार आहे अंबाजोगाईकरांना? नाही साहित्य ग्रुप तयार करून हे मिळून जर साहित्य किंवा पारंपरिक कार्यक्रम वगैरे हे केलं तर खूप आनंद घेता येईल सगळ्यांना. किंवा डीजेवर बेसूर आवाजात बेसूर खराब गाणे वगैरे ऐकताना परिवारातली सोबत फिरतानाही खूप त्रास होते, काही विकृत गाणी वगैरे लावले जातात. त्यापेक्षा एक आनंद घेता येईल चांगला सगळ्यांना. आता 1-2 वर्षामध्ये जर हे वाढत गेलं, ती कला जर अवगत तर खूप सुंदर आहे. आता पुण्याला वगैरे कसं कलावंत पथक आहे, बरेचसे असे काही पथक आहे की तुम्ही तिथं 2-2 घंटे फक्त वाद्य ऐकू शकता. ती परंपरा इथं चालू झाली तर खूप छान होणार आहे ते.